कर्जत तालुक्यातील ठेकेदार संघटनेनं आता आक्रमक भूमिका घेतली असून थेट आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। गेल्या 3 वर्षांपासून कर्जत तालुक्यातील विकास कामांची शेकडो कोटी रुपयांची बिले प्रलंबित असल्याचा गंभीर आरोप ठेकेदारांनी केला आहे। आदिवासी उपाय योजनेअंतर्गत सुमारे 125 कोटी रुपये, ट्रायबल विभागातील सुमारे 190 कोटी रुपये तसंच इतर विविध हेडखाली अंदाजे 50 कोटी रुपयांची बिलं अद्याप थकीत आहेत। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मागील 1.5 वर्षात ठेकेदारांना एकही रुपया मिळालेला नाही। त्यामुळे ठेकेदारांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे। बँकांचं कर्ज, त्यावर वाढणारं व्याज आणि मटेरियल सप्लायर्सचा तगादा यामुळे ठेकेदारांवर प्रचंड आर्थिक ताण निर्माण झालाय। ठेकेदार संघटनेचा इशारा स्पष्ट आहे। मार्च महिन्यात केलेल्या कामांची बिलं वेळेत मिळाली नाहीत तर काही ठेकेदारांना आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घ्यावा लागू शकतो। याच पार्श्वभूमीवर 24 मार्चपर्यंत बिलं न मिळाल्यास कर्जत तालुका ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष राहुल डाळिंबकर हे 25 मार्च रोजी सकाळी 10:30 कर्जत PWD कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषणास बसणार आहेत। दरम्यान कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून ठेकेदारांना प्रलंबित निधी मिळवून द्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे। यासाठी आमदारांना निवेदन देण्यात आलंय। राहिलेलं आहे, लोकांची करोडो रुपयाची बिलं पेंडिंग राहिलेली आहे। जी महत्वाची कामं, अत्यंत महत्वाची, आता 1.5 वर्षाचे तर काहीच काम निघालं नाही माझ्या माहितीप्रमाणे। आता मी स्वतः अध्यक्ष, काही जी महत्वाची कामं आहेत ती जी बजेटेड आहेत, की ज्यांना काय आहे प्रोव्हिजन, अशी कामं सरकारने आता काढलेली आहेत। आणि माझी विनंती की तुम्ही कामं काढूच नका। ज्या गोष्टींना प्रोव्हिजन आहे, जी महत्वाची विषय आहेत तेवढेच घ्या। आता वेळी ना आम्हाला 5 वर्ष काम भेटलं तरी चालेल। या 2-3 वर्षामध्ये आम्ही म्हणत ना की एकच मी आम्हाला पटकन सगळे आमचे पैसे द्या, पण जसे जमल प्रत्येक 3 महिन्यात जे आमची एलओसी येते त्या एलओसीला काही नाही काय 10%, 15%, 20% देऊन आम्हाला मोकळा करायचा प्रयत्न करा। ही सरकारला माझी विनंती। सरकार तुमच्या पाठीशी आहे की नाही तो पुढचा भाग। आई जसं मुलाला एखादा जन्मजात मुलगा असतं की पटकन त्याला जी प्रचंड रडायला लागते तर ती त्याला दूध पाजायला घेते, माझी सांगतो। हे सरकार काय तुम्हाला लगेच उठून दूध पाजणार नाहीये, तर त्यांना दूध पाजवायचं असेल तर त्यांच्याविरुद्ध तुम्हाला तीव्र आंदोलन हे छेडावंच लागेल असं माझं व्यक्तिगत मत आहे। आता सरकार यावर काय भूमिका घेणार आणि ठेकेदारांच्या या इशाऱ्याला कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।